राज्य सरकारच्या नव्या आरटीई नियमांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ॲडव्होकेट दीपक चटप यांनी या नियमांविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या नियमांनुसार विद्यार्थ्यांनी फक्त घरापासून 1 किलोमीटरच्या परिघातील शाळांमध्येच आरटीई साठी अर्ज करावा अशी अट घालण्यात आली आहे। मात्र ही अट अन्यायकारक असल्याचे सांगत ती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून जर हा नियम रद्द झाला तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळू शकतो। आता या प्रकरणावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक चटप। मी ॲडव्होकेट बोधी रामटेके। राज्य सरकारने 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय जारी करत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। आरटीई अंतर्गत प्रवेश करत असताना राहत्या घरापासून केवळ 1 किलोमीटर अंतरावरील शाळेतच आपल्याला अर्ज करता येईल अशा संदर्भातली ती तरतूद करण्यात आली। आज राज्यात हजारो गाव वाड्या वस्ती अशा आहेत की ज्याच्या 1 किलोमीटर अंतरावर शाळा, खाजगी शाळा देखील उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत गोरगरीब वंचित शोषित घटकातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय करणारा निर्णय होता। या संदर्भात कुकुडसाद जिल्हा चंद्रपूर येथील आदिवासी समाजातील शंकर बाबूराव आत्राम यांच्या वतीने आज माननीय उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या एकंदरीतच याचिकेची गंभीर दखल न्यायालयाने या ठिकाणी घेतलेली आहे आणि एकंदरीतच राज्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्या परिस्थितीवर देखील गंभीर प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या विषयाची गांभीर्यता लक्षात घेता त्यांनी 9 मार्चपर्यंत राज्य शासनाला उत्तर दाखल करण्यासाठी सुद्धा सांगितलेले आहेत आणि या संदर्भातला जर सकारात्मक निर्णय या ठिकाणी जर लागला आणि हा GR जर रद्द झाला तर महाराष्ट्रातील हजारो शोषित वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल असे या निर्णयाच्या माध्यमातून अपेक्षा आहे।